लाईव्ह सामाजिक सांस्कृतिक बांधिलकीचे यथार्थ दर्शन। सिल्लोड तालुक्यातील धानोरा येथे मंगळवार दिनांक 15 रोजी सायंकाळी मनोज जरांगे पाटील यांची चावडी बैठक संपन्न झाली। यावेळी सकल मराठा समाज बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। 29 ऑगस्ट रोजी आरक्षण मागणीचा भाग म्हणून सर्वांनी मुंबईला हजर राहावे यासाठी मराठा सेवक प्रयत्न करत आहेत। त्याचा एक भाग म्हणून मनोज जरांगे पाटील धानोरा गावी अचानक दाखल झाल्याने गावकऱ्यांसह सकल मराठा समाज बांधव यांना सुखद धक्का बसला। यावेळी मराठा सेवक शेतकऱ्यांची चर्चा केली। सर्वांची एकजूट महत्त्वाचे असल्याचे चावडी बैठकी प्रसंगी बोलताना जरांगे पाटील म्हणाले। यावेळी सकल मराठा समाज बांधव यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। गाव दर्शन लाईव्ह प्रतिनिधी गणेश शेळके, छत्रपती संभाजीनगर। ही लढाई कशी आणि शेवटचं सांगतो, 29 ऑगस्टला मराठ्यांच्या डोक्यावर विजयाचा गुलाल टाकायचा म्हणजे टाका। जे होत असेल ते होईल। आता मुंबईतून मोकळं मागे यायचं नाही। पर्याय दोन देतो। पहिला पर्याय तुमच्यासाठी, ज्याला मुंबईला यायचंय त्याने 10-15 दिवसाचा तयारीचा तर पण मी ते सगळं बघायला घेते। यांना सांगायची गरज नाही, आता शिकलात ना तुम्ही सगळे। यांना सगळं मी पुढं वाढायचं, तुमकडे जात आहे, जागा आहे, तुमची वाटी। मी इकडं पुण्यात कवरच यांचं मग तिकडे परागत नाही भरलं। पोलीस मला फोन करतोय, तुमच्या लोक तिकडे नाही काय सांगत होतं ते म्हणजे तिकडे त्या पुढं बसले कुकडा आणले पाहिजे डांबरी बसले। मला आता मी काय करू वाचायला ते म्हणजे नाही तेव्हा काय लय झोन मोठा काय पण झोन असतो तिकडे भेट मांडऱ्या असं आपले पोट त्या शेताला काय जे जे डांबरून करतो जे भांडा त्याचा फेसवत नाही अंगावर असे झाले परेशान ते मला म्हणायचे। आम्ही लोणावळ्यात तयार लागलो तेवढं तुमच्या लोकांना सांगा म्हणून काय सगळे इकडे ते म्हणजे काय घालावं तिकडे कोणतं आपलं एक मोठं एक मोठं आहे त्या चहा पाहिजे। आता इकडे काय 10 रुपयाला 5 रुपयाची आहे ते 200 रुपये चहा हवं ते केलं घेऊन त्या म्हणलं 150-200 ती म्हणलं 150-200 2 महिन्याचे आपले म्हणे तेवढे घेत करून काय तुला आणि त्याच्या पाटला पण बसलं भातशी 3 घंटे झाले तर भातच शिका गेला आता जाणार बाहेर जायला। त्यामुळे मराठ्याचा कचका मुंबईला चांगला माहिती झाला हे काय करायचं म्हणून सांगत असतो त्यांना मराठ्यांच्या नादी लागायचं, मराठ्यांचा नाद करू नका तुमच्याकडे।